नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला आता पोलिसांनी घटनास्थळी आणलेला आहे। आरोपी मोहम्मद शरीफुल सैफच्या घरा शेजारील बिल्डिंग जवळ जे आहे त्याला आणण्यात आलेला आहे। सैफच्या घरा शेजारील इमारतीमधून आरोपी घटनेवेळी आत शिरलेला होता। पोलिसांनी आरोपीला भारती विला नावाच्या इमारतीत आणल्याची दृश्ये जी आहेत ती पाहायला मिळत आहेत। ह्या संपूर्ण प्रकरण जे आहे ते कसं घडलंय याचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून आता तो संपूर्ण क्राइम सीन जो आहे तो रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय। आपले प्रतिनिधी ऋतिक जे आहेत ते घटनास्थळावरून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। ऋतिक, खरं म्हणजे पोलिसांकडनं हा संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे आता सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला सैफ अली खानच्या घराबाहेरच्या एका इमारतीत आणण्यात आलेला आहे। नक्की तिथे काय घडतंय, काय सध्याचे अपडेट आहे? नक्कीच सचिन, एकदम मोठा असं खळबळजनक हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। त्यानंतर आता जे क्राइम सीन आहे त्या क्राइम सीनवरती रिक्रिएशन करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे। आपण दृश्यांमध्ये ही समोर इमारत बघतोय, सद्गुरू शरण जी इमारत आहे सैफ अली खानची, या इमारतीच्या पाठीमागचा हा परिसर आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो की ह्या पाठीमागच्या परिसराचं हे दृश्य दाखवण्यात यावं। हा सर्व जो परिसर आहे या भागामध्ये आरोपीला काही वेळापूर्वीच पोलिसांनी आणण्यात आलं होतं आणि आरोपी जो आहे तो सैफ अली खानच्या घरामध्ये कशा पद्धतीने चढला याचा छडा ह्या पोलिसांकडून करण्यात येतोय आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने या परिसरात आरोपीला आणून हा या भागातूनच गेला होता का अशी पडताळणी आता पोलिसांकडून केली जात आहे। हा समोर आपण बघू शकता, या साईडला इमारत आहे आणि समोर ही बंद इमारत आहे। या बाजूनेच हा आरोपी सैफ अली खानच्या घराकडे चढलेला का असा पोलिसांकडून आता सुगाव लावण्यात येतो आहे। काही वेळापूर्वीच हा आरोपी या ठिकाणी आणलेला होता। काल देखील मध्यरात्री रिक्रिएशन झालं होतं। त्यानंतर आज पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घराकडे हा आरोपी कसा चढला, कशा पद्धतीनं त्याने जो 12वा मजला आहे तो गाठला, हे सर्व छडा पोलीस लावत आहेत। आज देखील पुन्हा एकदा रिक्रिएशन केलं जातं आपण बघू शकतो आणि नेमका आता सैफ अली खानकडे हा आरोपी कसा गेला आणि कसा हल्ला केला हा याचा छडा पोलीस लावत आहे। सचिन, धन्यवाद ऋतिक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।